दहावीच्या भूगोल विषयाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला विद्यामंदिर प्रशालामधील घटना पोलिसांकडून शोध सुरू। लोकसभेतल्या विरोधी पक्षांच्या 8 खासदारांचं निलंबन रद्द। तालिका अध्यक्षांकडे कागद फेकल्यानं झालेलं खासदारांचं निलंबन। राज्यभर गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात धडक कारवाई। 15 मार्चपर्यंत 1208 सिलेंडर जप्त। काळाबाजार करणाऱ्यांविरोधात 23 गुन्हे दाखल, 18 जणांना अटक। मध्य पूर्वेतील कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $153वर। अनेक देशांवर प्रभाव पडणार। श्रीलंकेमध्ये इंधन वाचवण्यासाठी आठवड्यातून 4 दिवस सरकारी कामकाज। युद्धामुळे नुसती टंचाई नाही तर महागाईचीही झळ। खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो 8 ते 12 रुपयांनी महागल्या। गॅसच्या तुटवड्यामुळे अंड्यांचे भाव मात्र डझनामागे 24 रुपयांनी घटले। चीनकडूनही तैवानच्या सीमेवर 26 लढाऊ विमानं तैनात। 7 चीनी युद्धनौकाही तैवानच्या समुद्रात दाखल। चीनच्या मनात नेमकं काय याचा अंदाज लागेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 1.25 तास चर्चा। मोदींच्या भेटीनंतर अमित शहांची भेट घेणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून भाजप आमदार नरेंद्र मेहतांना क्लीन चिट। नरेंद्र मेहतांनी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, बावनकुळेंची माहिती। तर नाना पटोलेंकडून घोटाळ्याचे आरोप। क्रिकेटपटू कुलदीप यादवच्या लग्नाचा आज लखनौमध्ये रिसेप्शन। जय शहा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, रवींद्र जडेजा यांच्यासह 900 व्हीव्हीआयपी पाहुणे हजर राहणार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।